नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा लेक्चर नंबर 5 बघणार आहोत। लेक्चर नंबर 5 मध्ये आपण विराम चिन्हे हे टॉपिक डिस्कस करणार आहोत। विराम चिन्हे नवीन टॉपिक। याआधी जे आपण 4 लेक्चर्स घेतले त्यामध्ये वाक्यांचे प्रकार हे आपण पाहिलं होतं, बरेच वाक्यांचे प्रकार पाहिले होते। ऍक्च्युली आपण विराम चिन्हे आधी सुरुवात करायला पाहिजे होती आणि त्यानंतर वाक्यांचे प्रकार घ्यायला पाहिजे होते। एनिवे तसं पण हा सुद्धा टॉपिक खूप इझी आहे आणि वाक्यांचे प्रकार सुद्धा इझी टॉपिक होता। आणि याआधी पण जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुणे मेट्रोच्या एक्झाम मध्ये खूप हाय लेवलचं मराठीचं व्याकरण विचारलं जात नाही। बेसिक क्वेश्चन्स असतील, तुम्हाला पॅसेज असेल, ठीक आहे, म्हणजेच उतारा असेल, त्यावरचे काही प्रश्न असतील आणि बाकीचं जे व्याकरण असतं त्यामध्ये पण सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतील। तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये। ओके, जर तुमच्याकडे कुठलं एखादं बुक असेल तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता। एनिवे आपले व्हिडिओ आहेतच तुमच्या सपोर्टसाठीच। तर या व्हिडिओमध्ये विराम चिन्हेला स्टार्ट करूया। तर वाक्यांचे प्रकार ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेले नसतील तर ते त्यांनी बघून घ्यावं। 4 लेक्चर्स आहेत आणि आपली एक टेस्ट सुद्धा आहे MyGov ट्रॅक या ऍप वरती। तर ती टेस्ट सुद्धा तुम्ही फ्री मध्ये आहे ती सर्वांसाठी, तर ती अटेम्प्ट करू शकता। ओके, आणि बाकीच्या पण इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी सुद्धा आपण लवकरच टेस्ट सिरीज स्टार्ट करतो। ऑलरेडी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी स्टार्ट केलेलीच आहे आपल्या ऍप वरती आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी सुद्धा स्टार्ट करतोय, तर त्यासाठी पण तुम्ही ऍप इन्स्टॉल करू शकता। चला स्टार्ट करूया। विराम चिन्हे सिंपल आहे। आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला मधून थांबावे लागते। या थांबण्याला विराम असे म्हणतात। ओके, कळालं हे? विराम कशाला म्हणतात? जे आपण थांबतो। मी जसं बोलतोय आता, बोलता थांबतो, त्याला म्हणतो म्हणजे मी काय घेतोय? विराम घेतोय, म्हणजे मी थांबतोय। बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात। अशा चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात। पण आपण जेव्हा एकमेकांसोबत बोलतो तर तेव्हा कुठल्याही प्रकारचं असं एकदम रूल्स जे असतात या विराम चिन्हेमध्ये, जे रूल्स दिलेले आहेत ते तर आपण फॉलो करत नाही। आपलं वाक्याचं जे कन्स्ट्रक्शन असतं ते सुद्धा इकडचं तिकडं होऊन जातं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची भाषा वेगवेगळी असते, प्रत्येक एरियामधली भाषा वेगवेगळी असते। तर त्यामुळे तसं आपले विराम चिन्हे हे आपल्या बोलण्यामध्ये आपण कधीच फॉलो नाही करत। पण चला, एक्झाम मध्ये जर एखादा क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर तुम्हाला करेक्ट लिहिता आलं पाहिजे, यासाठी आपण कव्हर करत आहे। तर विराम म्हणजे काय? आपण जे थांबतो, मधून थांबतो, त्याला म्हणतात विराम। आणि विराम चिन्हे म्हणजे जे वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवले जातं बोलण्यामधलं विराम, त्याला म्हणायचं विराम चिन्हे। आता बघूया, 1 मिनिट। ओके, विराम चिन्हामुळे काय होतं, नेमकं काय यूज करतो आपण विराम चिन्हे? का? कारण आपल्याला कळतं की वाक्य कुठे संपलं, कुठे सुरू झालं, की वाक्य अपूर्ण आहे। कारण असे पण काही वाक्य आहेत, जर आपण आता समजा विराम चिन्ह आलं, एखादं काही असेल, स्वल्पविराम, अल्पविराम, काही पण, जर तिथं आपण थांबलो नाही तर त्या वाक्याचा वेगळाच अर्थ निघून जातो। ओके, तर त्यासाठी वाक्य कुठे संपलं, कुठं सुरू झालं, की वाक्य अजून अपूर्णच आहे, तर या बऱ्याचशा गोष्टी या विराम चिन्हामुळे आपल्याला कळतात। म्हणजे वाक्याचा अर्थ बदलू नये किंवा वाक्याचा अनर्थ होऊ नये, तर यासाठी आपण विराम चिन्हे वापरतो। आणि अशा चिन्हांचा वापर केव्हा आणि कुठे करावा हे समजून घ्यावे लागते। तर आता इथून हे तर झालं इंट्रोडक्शन, जे प्रत्येक बुकमध्ये वगैरे सगळीकडे लिहून असतं। तर बेसिकली तुम्हाला काय, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला फक्त मार्क्स घ्यायचे आहेत। आय नो, जोपर्यंत पुणे मेट्रोची एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघाल आणि नंतर कुणी हे व्हिडिओ बघत सुद्धा नाही, कारण आपल्याला मार्क्स घेण्यापुरताच अभ्यास करायचा असतो। पण तरी एक जनरल आहे हे, म्हणजे तुम्ही लाईफ टाइम एक डोक्यामध्ये ठेवू शकता की विराम चिन्हे 2 प्रकारचे असतात, विराम दर्शवणारी आणि अर्थबोध करणारी। तर विराम दर्शवणारी कुठली? पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्पविराम, हे काय आहे? विराम दर्शवणारी विराम चिन्हे आहेत। अर्थबोध करणारी म्हणजे प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह। ओके, तर हे काय आहे? अर्थबोध करणारी। तर 2 जे टाइप्स आहेत ते लिहून घ्या। तर मे बी एक्झाम मध्ये असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी विराम दर्शवणारी चिन्हे कोणती आहेत? ठीक आहे, पूर्णविराम, अल्पविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्न, म्हणजे असे ऑप्शन्स देऊ शकतात, किंवा खालीलपैकी अर्थबोध करणारी चिन्हे कोणती आहेत हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं। तर त्यासाठी 2 टाइप आहेत, विराम दर्शवणारी
आणि अर्थबोध करणारी. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला वाटत असेल की काही माझ्या शिकवण्यामध्ये समजत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला तर आता वन बाय वन आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. मी थोडं झूम आउट करतो. तर वन बाय वन आपण बघूया काय काय आहेत. सर्वात आधी पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय? हे डॉट. माहिती आहे सर्वांना पूर्णविराम कशाने डिनोट करतो आपण? डॉटने. केव्हा वापरतो आपण पूर्णविराम? विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो, किंवा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरांपुढे सुद्धा आपण पूर्णविराम वापरतो. आता बघा, तो घरी गेला. आता हे वाक्य कंप्लीट झालेलं आहे आणि मी इथे पूर्णविराम देत आहे. आणि B.A. शिंदे म्हणजे हे एक नावाचं शॉर्ट फॉर्म जे आपण दाखवतो म्हणजे सांगतो संक्षिप्त रूप, तर तिथे सुद्धा पूर्णविराम वापरतो आपण. B.A. शिंदे. तुम्ही तुमचं नाव सुद्धा इथे वापरू शकता. तर पूर्णविराम कुठे वापरायचं कळालं. दोन कंडिशन आहेत, बेसिक कंडिशन आहेत. वाक्य संपलं तिथे पूर्णविराम, आणि शॉर्ट फॉर्म वापरायचं असेल कुठल्या गोष्टीचं तर तिथे सुद्धा आपण पूर्णविराम वापरतो. पूर्णविराम कंप्लीट आहे. आणि याच्यानंतर जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी म्हणजे क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगण्यासाठी देईल, तेव्हा तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर करेक्ट आली पाहिजे. तेव्हाच कळेल मला की माझं शिकवलेलं तुम्हाला प्रॉपरली कळतंय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक सुद्धा करू शकता. ओके, काही एवढं नाही आहे त्यामध्ये. चला सेकंड बघूया, अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय? असा हे मी दाखवतो. हा झाला अर्धविराम. नीट नाही आलाय का? ठीक आहे, अर्धविराम आहे हा. तर कधी वापरतो आपण? दोन छोटी वाक्य किंवा उभ्यानवी अवयवाने जोडलेली असतात तेव्हा आपण वापरतो काय? अर्धविराम. ठीक आहे, अर्धविराम केव्हा वापरायचा? दोन छोटी वाक्य जेव्हा उभ्यानवी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा वापरायचा. आता हे उभ्यानवी अव्यय जे आपण पाहिलं लास्ट लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 2 आय गेस, तर तिथे मी तुम्हाला बरेचसे असे उभ्यानवी अवयव सांगितले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर त्याने खूप अभ्यास केला आणि हे अर्धविराम त्यांनी दिलाय, परंतु चांगले गुण मिळाले नाहीत. ओके, तर हे असं तुमच्या बाबतीत कुणी म्हणायला नाही पाहिजे पुणे मेट्रोची एक्झाम दिल्यानंतर. तर त्यासाठी तुम्ही हे नीट व्हिडिओ बघत चला, अभ्यास करत चला. अर्धविराम कळाला कुठे वापरायचा? दोन वाक्य जेव्हा जोडलेली असतात कशाने? या उभयान्वयी अव्ययाने, परंतु, पण, आणि, व अशा टाईपचे जे आहेत उभयान तुम्ही बघू शकता. तर जोडलेली असेल तर तिथे वापरायचा अर्धविराम. आता स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे एक कॉमा. ओके, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी, संबोधन वेगळे दाखवण्यासाठी, अनेक छोट्या घटना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी आपण स्वल्पविराम वापरतो. ओके, स्वल्पविराम म्हणजे कॉमा. तुम्हाला माहिती आहे की जनरली आपल्याला माहिती असतं की कुठे कॉमा वापरतो आपण. मला कथा, नाटके, कादंबऱ्या आवडतात म्हणजे हे एकाच टाईपचे शब्द आहेत ना, म्हणजे एकाच काय म्हणतात त्याला, ओके, एकाच अवतरणातील वाक्य आहेत किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. मला कथा, नाटके, कादंबऱ्या आवडतात. मधू म्हणाला, काय म्हणाला? मधू म्हणाला, कॉमा, इकडे ये. ठीक आहे, स्वल्पविराम म्हणूया आपण. मराठीचे लेक्चर बघतोय. गुरुजी आले, स्वल्पविराम. माझ्याकडे बघितले, स्वल्पविराम. किंचित हसले, स्वल्पविराम. आणि नाही, खुर्चीत बसले, आणि इथे पूर्णविराम. शेवटी पूर्णविराम आहे. ओके, तर तसं मराठी आता ही विरामचिन्हे वाचण्याची तर बिलकुल गरज नाही, तुम्हाला इथेच बघावं लागेल. मी वाचून दाखवल्यानंतर ते वाक्य एकदम फनी वाटेल. तर स्वल्पविराम कुठे वापरतात याचं तुम्हाला आयडिया आलेली आहे. ठीक आहे, तिसरा टाईप सुद्धा झालाय आपला. 14 टाईप बघूया, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम म्हणजे हे दोन डॉट. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम कधी वापरणार आपण? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास. तपशील म्हणजे डिटेल्स. जर काही डिटेल्स, आता एक्झाम्पल बघा तुम्हाला कळेल. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि अपूर्ण विराम. आता कुठले विद्यार्थी म्हणजे 1, 8, 14, 27, 40 म्हणजे यांचे जे रोल नंबर असतील तर ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे आपण काय देतोय? डिटेल्स देतोय. लक्षात ठेवा, अपूर्ण विराम कुठे वापरायचा? जेव्हा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास. ओके, प्रश्नचिन्ह तर सर्वांना माहिती आहे, सांगण्याची बिलकुल गरज नाहीये. प्रश्नार्थक वाक्य असेल तर शेवटी प्रश्नार्थ चिन्ह वापरायचे. म्हणजे कसं की तुम्हाला माझं लेक्चर कळतंय का? काय येणार? क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. उद्गारवाचक चिन्ह पण आपण लास्ट लेक्चरमध्येच पाहिलेलं आहे की उत्कट भावना व्यक्त करताना ती दर्शवणाऱ्या
शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी अरे रे तो नापास झाला, याला म्हणायचं उद्गार चिन्ह. अरे रे, शाबास, छान खेळलास, शाबास, पुणे मेट्रो परीक्षा पास झालास, असा टाईपचं. ठीक आहे, उद्गार चिन्ह. प्रश्नचिन्ह झालं, उद्गार चिन्ह झालं. आता बघूया अवतरण चिन्हे. अवतरण चिन्हे म्हणजे हे वरचे जे असतात ना, त्याला म्हणायचं अवतरण चिन्हे. डबल पण आणि सिंगल पण. दुहेरी म्हणजे दुहेरी आणि एकेरी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. दुहेरी म्हणजे काय, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता. तो म्हणाला, आणि इकडे काय आला, स्वल्पविराम पण म्हणतो किंवा अर्धविराम पण म्हणतो त्याला, नाही स्वल्पविराम, राईट. तो म्हणाला मी येईन. ओके, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. म्हणजे हे एकेरी कधी वापरतात, जेव्हा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना, आणि दुहेरी कधी वापरतात, जेव्हा तो म्हणाला म्हणजे दुसरं कोणी जरी बोलून दाखवत असेल तर. ठीक आहे, तर अवतरण चिन्हे इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे तसंच तुम्हाला कळून येईल. आणि अशा वाक्यामध्ये आपण कॉमा किंवा पूर्णविराम किंवा क्वेश्चन मार्क, उद्गारवाचक चिन्ह हे तर वापरत नाही. तर मूलध्वनींना असं वर्ण असे म्हणतात, तर आपण तिथं अवतरण चिन्हच वापरू. पण दुहेरी कधी वापरायचं आणि एकेरी कधी वापरायचं यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. तर दुहेरी कधी वापरणार, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता, आणि एकेरी कधी वापरणार, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना, तिथे वापरणार एकेरी. आणि वरती म्हणजे तो म्हणाला, ती म्हणाली, त्यावेळेस वापरणार दुहेरी. ओके, नेक्स्ट बघूया संयोग चिन्हे. संयोग चिन्हे म्हणजे काय, डॅश डॅश. ओके, संयोग चिन्हे दोन शब्द जोडताना डॅश वापरतो आपण. विद्यार्थी भंडार म्हणजे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आपण यासाठी जे शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द असतात, ठीक आहे, शुद्ध आणि अशुद्ध शब्द, तर हे सुद्धा आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत. आणि एक्झाम मध्ये मला वाटतं की या टॉपिकवरनं असतील क्वेश्चन, की तुम्हाला काही शब्द दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा असेल किंवा अशुद्ध शब्द ओळखायचा असेल. यामध्ये आपण नेहमी चुका करतो. आता विद्यार्थी भांडार, तर हे शब्द कसं आहे, विद्यार्थी आणि भांडार हे असं मध्ये डॅश संयोग चिन्ह देतात, पण ते जनरली आपल्याला माहिती नसतं की कसं देतात. त्यामुळं इथे आपण आपले मार्क्स जाऊ शकतात. तर त्यासाठी हे सुद्धा टॉपिक आपण कव्हर करणार आहोतच. ओके, संयोग चिन्ह कुठे वापरतात, दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. ओळीच्या शेवटी म्हणजे मी माझी लाईन इथे संपली आणि इकडे मी खाली लिहितोय, अर्धा शब्द वरती झाला, अर्धा शब्द खाली झाला, तर मी डॅश वापरणार आणि खाली लिहिणार. तर पुढील कार्यक्रम शाळेच्या खेळाच्या मैदा डॅश खाली नावर होतील, म्हणजे अशा टाईपचं. पण आपण कधी वापरत नाही जेव्हा लिहितो फास्ट तेव्हा. तर लक्षात ठेवा, आपण किती टाईपचे चिन्ह पाहिलेले आहेत, 8 टाईपचे. तर 9 आणि 10 पण बघून घेऊया आणि त्यानंतर आपण काही क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया, ज्याचं तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट 9 नंबरचं काय होतं, अपसरण चिन्ह डॅश. ओके, तर हे पण एक संयोग चिन्ह झालं, याला पण छोटा डॅश म्हणू शकतो आपण. पण मला एवढं काही वाटत नाहीये की म्हणजे दोन्हीमध्ये आपण म्हणजे काय डिफरन्शिएट करू शकू. अपसरण चिन्ह डॅश स्पष्टीकरण चिन्ह सुद्धा म्हणतो आपण याला. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, मी तेथे गेलो पण, म्हणजे पुढे काही बोललाच नाही त्या केसमध्ये. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेतील आहे, म्हणजे असं कळून येईल तुम्हाला की हे अपसरण चिन्ह म्हणजे डॅश कुठे वापरणार. ओके, तर मला वाटतं तुम्ही जास्त कन्फ्युजन नका घेऊ, सिंपल आहे हे, जास्त डीप मधली मराठी आहे. तर संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. ओके, तर तुम्ही फक्त एक डॅश लक्षात ठेवा की हा कधी वापरणार, दोन शब्द जेव्हा आपण जोडतो किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, किंवा हे लक्षात ठेवा, किंवा म्हणजे वाक्य बोलता बोलता तुटल्यास, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, किंवा स्पष्टीकरण द्यायचं असल्यास, म्हणजे तो म्हणाला आणि पुढं असं लिहितो ना आपण. जर काही कविता असेल किंवा काही धडा असेल तर तो असं तो म्हणाला आणि डॅश असतं पुढं, तो जे वाक्य असतं ते असतं. तर जास्त कन्फ्युजन होण्याची गरज नाहीये संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्हामध्ये. पुढचं बघूया विकल्प चिन्ह, म्हणजे हे स्लॅश ऑर म्हणतो आपण. पर्याय दाखवणे, विकल्प म्हणजे पर्याय, तर नावावरनच कळतं पर्याय. मी चहा किंवा कॉफी घेतो, ठीक आहे, मी चहा किंवा कॉफी घेतो. तर अशा टाईपमध्ये विकल्प चिन्ह वापरतात. तर फक्त 8 आणि 9 नंबर मध्ये तुम्हाला चिन्हांमध्ये जास्त काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये, सिंपल आहे. बाकीचे नीट लक्षात ठेवा
आणि तसं पण तुम्हाला क्वेश्चन जरी एक्झाम मध्ये आला तरी तुम्ही ऑप्शन वरनं सुद्धा एलिमिनेट करू शकता. ओके, तर बेसिक सिंपल क्वेश्चन मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर पहिला क्वेश्चन असा आहे की खालील नाहीये, मी मुद्दामून यामध्ये जे ऑप्शन्स होते ते काढून टाकलेले आहेत. तर तुम्हाला अर्धविराम, अर्थ नाहीये ते अर्धविराम आहे, अर्धविराम कोणता, तर ते कुठलं चिन्ह असतं ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. म्हणजे कसं करणार तुम्ही कमेंट, पहिल्याचं आन्सर हे म्हणजे जे काही चिन्ह असेल अर्धविरामचं तर ते देणार तुम्ही. दुसरा क्वेश्चन असा आहे की पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह तुम्हाला निवडायचं आहे. केवढी शुभवार्ता आणलीस तू, मी वाचून सुद्धा दाखवले, याचा आन्सर तर तुम्हाला येईलच. तर वाक्याच्या शेवटी कुठलं विराम चिन्ह येईल तर ते आन्सर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला लाईक करत चला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडायचे. आता योग्य विराम चिन्ह कुठलं, उद्या काय तो निर्णय कळेल, तर इथे शेवटी काय विराम चिन्ह येईल ते तुम्हाला सांगायचंय. ओके, हे 3 तर तुम्हाला एक थेरॉटिकल म्हणजे ऑप्शन मी दिलेले नाहीयेत मुद्दाम, तर त्याचे 3चे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. परत एकदा बघा, क्वेश्चन लागला तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, पण आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायची आहेत. कंसातील विराम चिन्ह ओळखायचे, खूप सिंपल आहे. पूर्णविराम आहे, स्वल्पविराम आहे, उद्गार चिन्ह आहे की अर्धविराम आहे. ठीक आहे, फास्ट घेतो, जास्त टाइम वेस्ट करण्यात अर्थ नाहीये. 5 नंबरचा प्रश्न आहे, कंसातील सूचनेप्रमाणे दिलेल्या वाक्याची मूळ अर्थामध्ये बदल न करता रचना करा. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये योग्य विराम चिन्ह वापरायचं आहे. त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक, तर याचा तुम्हाला या वाक्यामध्ये विराम चिन्ह टाकायचे आहेत आणि अर्थामध्ये बदल होऊ नये असं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. त्याने विचारले कॉमा आवडले का तुला हे पुस्तक आणि प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत तुम्ही ऑप्शन्सला अनालिसिस करा, कुठलं एकदम करेक्ट आन्सर येऊ शकतं, कुठलं विरामचिन्ह आपण टाकायला पाहिजे तर ते बघा आणि करेक्ट आन्सर सांगा की 5व्याचं आन्सर काय आहे, 1 2 3 4. पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन, अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा, यात विरामचिन्हे वापरून वाक्य कसे लिहाल. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर कसं लिहिणार, अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा, अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा, म्हणजे हे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघा काय तुमच्या मनानं येईल. 6व्याचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही लिहू शकता. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखायचे आहे. बघ एक रेकॉर्ड गेली सुद्धा लावणा, बघ एक रेकॉर्ड गेली सुद्धा लावणा, म्हणजे हे टाईपचे ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही बघू शकता आणि कुठलं करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर हे झाले काही क्वेश्चन्स. विरामचिन्ह खूप छोटा टॉपिक होता, जास्त डोक्याला टेन्शन देण्याची गरज नाहीये. एनिवे तसं पण तुम्हाला अर्धे चिन्ह तर माहीतच आहेत, पण आता मी तुम्हाला कंडिशन सांगितलं की हे चिन्ह कुठल्या केसमध्ये वापरायचं, काय आलं तर ते वापरायचं. ओके, तर एकदा रिव्हिजन करा आणि या सर्व क्वेश्चन्सचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल, जर तुम्ही इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचे विद्यार्थी असतील तर सध्या मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आपल्या ॲपवरती विथ डिस्काउंटेड प्राइस चालू आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी सुद्धा ॲप इन्स्टॉल करा, लवकरच त्यांना सुद्धा टेस्ट सिरीज आम्ही लॉन्च करू. ओके, व्हिडिओमध्ये काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.